माझं नाव पूजा खानवाले. मी साधारणतः 2 वर्षापूर्वी त्या सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव ऐकलं होतं. माझ्या एका मैत्रिणीने कुरवपूर पिठापूरला येतेस का असं मला विचारलं. मी तिला लगेचच हो म्हटलं आणि पैसे भरले. परंतु घरच्या काही अडचणीमुळे मला येता आलं नाही. पण असं म्हणतात ना, की जेव्हा तुम्हाला महाराज बोलवतात त्याच वेळेस तुम्ही येऊ शकता. तेच यावर्षी झालं आणि माझ्या दुसऱ्या मैत्रिणींनी मला विचारलं, की "तू येतेस का पिठापूर कुरवपूरला?" तर मी तो देवाचा कौल समजून लगेचच हो म्हटलं आणि आम्ही दोघींनी पैसे भरले. माझं जे मनात शंका होत्या त्याच्या एक्झॅक्टली अपोझिट मला इथे ट्रीटमेंट मिळाली. आमच्याबरोबर मुकुल दादा, ज्ञानेश आणि रोहन हे तिघजण होते. या तिघांनी आम्ही जे त्यांना सांगू, की आम्हाला दुसरी चादर पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला अमुक पाहिजे, सेकंद सुद्धा न गमावता ते तिथनं उठून आमचं काम करून द्यायचे. इतका फास्ट रिस्पॉन्स मी आजपर्यंत कुठेही बघितला नाही. जेवणाचं बोलाल तर सगळं घरासारखं. आमटी, भात, भाजी, कोशिंबीर, स्वीट याहून वेगळं काय हवं असतं तुम्हाला? तुम्ही ज्यावेळेस 8-10 दिवसाच्या टूरला जाता, तेव्हा फक्त पोटाची काळजी करता, की माझं पोट रिली राहील ना, मला त्रास तर होणार नाही ना. पहिले 2 दिवसात जेवल्यावर ही काळजी मनातनं निघून गेली. आम्हाला पूर्णपणे कळलं, की पोटाचा कुठलाही आजार न होता आम्ही व्यवस्थित घरी जाणार. ट्रीटमेंट छान. त्यांचं आमच्याबरोबर वागणूक एखाद्या घरातल्या माणसासारखी व्हेरी केअरिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम प्रकारचं जेवण. ते सगळे त्यांचे कुक होते, शेफ होते, स्वयंपाक त्यांचं सुद्धा आम्ही पर्सनली जाऊन कौतुक केलं. हे तुम्ही कधी केलंत, ते कधी केलंत, खूप छान आहे. कुठेच नावं ठेवायला जागा नाही मिळाली. या भागामध्ये जितक्या चांगल्यात चांगली राहायची व्यवस्था हवी, तो त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचा प्रयत्न आम्हाला व्यवस्थित दिसून आला आणि वी ॲप्रिशिएट फॉर दॅट. बस एवढंच सांगते, की ह्याच्या पुढच्या ट्रिप्स करताना जर ह्याच मला हव्या असलेल्या रूटवर स्व हा सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स असेल, तर माझ्या एवढ्या 3 मिनिटाच्या बोलण्यावरनं मला नाही वाटत, की मी दुसरीकडे कुठे वळून जाईल. थँक